लग्नाच्या पंक्तीतली ही भाजी इतकी टेस्टी का लागते माहीत आहे? आज ते सिक्रेट आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीतली शाक भाजी किंवा तुम्ही याला आलू वांग्याची भाजी सुद्धा म्हणू शकता। फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होते। नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे 3 मीडियम साईजचे बटाटे आपण कट करून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून सालासकट हे घेतलेले आहेत। 1 वाटी चणे, काळे चणे घेतलेले इथे कुकरच्या एका शिट्टीमध्ये छान शिजवून घेतले। आणि बघा इथे वांगी घेतलेली आहेत ताजी, 3 ते 4 वांगी देठासहित आपण घेतलेले आहेत। फक्त काटे काढले आणि देठासहित आपण घेतला आहे, कारण बटाट्याची आणि वांग्याची भाजीमध्ये चव उतरते आणि त्याची टेस्ट खूप चांगली लागते। लग्नाच्या पंक्तीत भाजी अशीच केली जाते। तर आता यासाठी लागणारे पावडर मसाले बघूया। पाव चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे। 2 तेजपत्ता घेतले, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली, अर्धा कांदा बारीक चिरलेला, 3 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। मसाले बघून झाले। आता भाजीसाठी लागणारं वाटण कसं करायचं आहे ते बघूया। तर त्याकरिता बघा खोबऱ्याचे काप असे भाजून घेतलेले आहेत। 1 कांदा उभा चिरून तो देखील भाजून घेतलेला आहे। 10-15 लसूण पाकळ्या आणि 2 टोमॅटो आपण थोडंसं तेल वापरून हे सगळी जिन्नस छान परतून घेतलेली आहेत, बघू शकता। आता यामध्ये फक्त अद्रकीचे 2 ते 3 तुकडे घालायचे आणि याचं छान वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालू। अद्रक, लसूण, भाजलेलं खोबरं, कांदा, हवं असेल तर तुम्ही इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील भाजून घालू शकता। त्याने सुद्धा भाजी छान झणझणीत होईल। आता पाणी न घालता हे वाटून घेऊयात। वाटण आपलं तयार आहे, बघू शकता। आता हे बाजूला ठेवून देऊत आणि गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवूया। कढईमध्ये साधारण 3 चमचे इतकं तेल घेतलं। तेल गरम झालं की लगेचच सगळ्यात अगोदर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की मग जिरं घालणार आहोत। बारीक चिरलेला कांदा देखील घालायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा सोनेरी होईपर्यंत। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची। तेजपत्ता घालायचा आहे। कांदा छान परतून झाला की यामध्ये आपलं तयार वाटण घालायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटे हे वाटण त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। बघा आपल्या वाटणाला छान तेल सुटत आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये पावडर मसाले घालूया। सगळ्यात अगोदर हळद घालायची आहे। लाल मिरची पावडर, जिरेपूड घालायचे, कांदा लसूण मसाला, धनेपूड, गरम मसाला अर्धा घालायचा आणि अर्धा आपण नंतर घालणार आहोत। सगळे मसाले वाटणामध्ये परतून घेऊया, ज्यामुळे भाजीला छान रंग येईल। आता या स्टेजला आपण कट करून ठेवलेला बटाटा घालायचा आहे। मसाल्यात बटाटा छान मिक्स करायचा।
आता तुम्ही इथे 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालू शकता। पाणी हे गरम किंवा कोमटच घालायचं, थंड पाणी वापरायचं नाही। थंड पाणी घातलं तर आपल्या भाजीची सगळी चव जाते। आता 1 वाटी चणे घालूत आपण। चणे अगोदरच उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। तरीही आपण अगोदर बटाट्यासोबत हे घालणार आहोत। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि साधारण 4 मिनिटासाठी आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। आणि 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बटाटा अर्धा शिजलेला आहे। याला एकदा हलवून घेऊत। आता यामध्ये आपण कट करून ठेवलेली वांगी घालणार आहोत। वांगी आपण अगोदर नाही घातली कारण खूप गाढ शिजली असते, बटाटा शिजायला वेळ लागतो। वांगी घालून मिक्स करायचं आहे। आता शेंगदाण्याचं कूट घालायचं, राहिलेला गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर 1 ते 1.5 ग्लास इतकं गरम पाणी यामध्ये घालू शकता। तुम्हाला छान रस्सीदार भाजी हवी असेल तर 1.5 ग्लास पाणी घातलं तरी चालेल, आणि जर कमी रस्सा हवा असेल तर फक्त 1-2 वाटी पाणी घातलं तरी देखील चालणार आहे। पाणी घालूया आणि फक्त 4 मिनिटाकरिता याला झाकून ठेवू। आणि बघा 4 मिनिटानंतर आपली झटपट अशी फक्त 15 मिनिटात शाकभाजी तयार आहे। खूप चविष्ट लागते। आपण सगळी जिन्नस सालासकट वापरली, वांगे आणि बटाटे, तर त्याची चव या भाजीत एवढी छान उतरते ना, खूप टेस्टी लागते। तुम्ही ही भाजी भातासोबत खाऊ शकता, पुरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाली तरी देखील चालेल। मी जेवढं साहित्य घेतलं त्यामध्ये हे 5 ते 6 लोकांसाठी भाजी तयार झालेली आहे। जर तुम्ही 10 ते 15 लोकांसाठी बनवणार असाल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेतलं तरी चालणार आहे। घरी नक्की ट्राय करा आणि कळवायला विसरू नका की तुमची भाजी कशी झाली। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।